कोथिंबीर मी आता धुवून घेतलेली आहे. तर आता कोथिंबीरला कट करायचं आहे. कोथिंबीर मी कट केलेली आहे तर बघू शकता. तर कोथिंबीर असं कट करायची आहे, खूपच बारीक करायची आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वाटी बेसन टाकायचे आहे. इतर मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. अर्धा चमचा धन पावडर टाकायचा आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. थोडीशी लाल मिरची, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. कमी जास्त पण करू शकता तुम्ही. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी लवकर टाकायचं नाही, का की कोथिंबीर असताना ओलं आहे ना, मग त्याचे जेव्हा कमी पडेल ना तेव्हा कोथिंबीरमध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी जेव्हा कमी पडेल तेव्हा पाणीच टाकायचं आहे, का की कोथिंबीर ओली आहेच आहे. पाणी टाकायची गरज आहे. तर आपण थोडं थोडं टाकायचं आहे पाणी. एकदा सगळं टाकलं ना मग पूर्ण असं काय म्हणतात मॅथ नाही मला काही म्हणते ते. तर अशा प्रकारे करायचे आहे. तर जाळीला अगोदरही तेल लावून ठेवायचं आहे, हे चिटकत नाही. आणि पाणी मी तापवायला ठेवलं आहे गरम, तर हे तापल्यानंतर ह्याच्यावर ठेवायचं आहे. तर तापलेलं आहे पाणी, तर मग ठेवूया. बरं तेल लावलेलं आहे. ला अर्धा तासभर ठेवायचं आहे गरम पाणी उकळून देण्यासाठी. झाकून ठेवायचं आहे. अर्धा तासाने बघायचं आहे. काही काहींना वाटत असेल की कशिश आज किचनमध्ये आहे, तर कशिशची मन्नू कुठं आहे. तर बघायचे का मन्नू काय करते. मन्नू काय मन्नू. तर अर्धा तास झालेला आहे. तर बघू शकता. तर इथं चिरणी पण दिसलेली आहे. आता वाफलून झालेलं आहे. याला काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे, शेवटी आता तुम्ही काढलं ना गरममध्ये ते तुटून जातं. तर थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. तर थंड झालेलं आहे बघू शकता. बट आता ह्याला कापून घ्यायचं आहे आकारमध्ये. तर वड्या कापून घेतलेल्या आहे बघू शकता. तर आता गरम तेलामध्ये तळायचं आहे. तेल आत्ताच मी ठेवलेलं आहे गॅसवर, तळायचं आहे त्याच्यावर. तर कापण्या बघू शकता वड्या. तर बघायचं आहे तेल गरम झालेलं आहे का नाही. तर झालेलं आहे. तर आता त्याच्यात वडा टाका. कशी वाटली रेसिपी तुम्हाला. छान वाटलीच असेल. हॅशटॅग कशिश शिंदेची रेसिपी आवडलीच असेल तुम्हाला. कोथिंबीरची वडी